माननीय बेस्ट समिती अध्यक्ष माननीय नगरसेवक श्री अनिल रामचंद्र पाटणकर यांच्या माध्यमातून व नगरसेविका स्थायी समिती सदस्य सौ मीनाक्षी अनिल पाटणकर यांच्या वतीने जुने संभाजीनगर येथे लादनीकरण व गटार कामाचे भूमिपूजन करण्यात आले। सदर प्रसंगी महिला चेंबर विधानसभा संघटक सौ अनिता महाडिक, चेंबर विधानसभा समन्वयक श्री संदीप गुरव, शाखा प्रमुख श्री उमेश करकेरा, महिला शाखा समन्वयक सौ कुंदा भोईटे, कार्यालय प्रमुख श्री मारुती वाघमारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शाखा क्रमांक 153 महिला पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। काम बघा, आता 4 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक नव्हते, त्यामुळे काय की प्रशासन आणि जनता लोकांचा जो दुवा मुळात होता तो 4 वर्ष निघळलेला होता। प्रशासन त्यांच्या परीने कामं करत होती, पण प्रॉपर कामं होत नव्हती। प्रत्येक गल्लीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत येण्याचं काम हा लोकप्रतिनिधी नगरसेवक करत असतो। त्यामुळे आता नगरसेवक पद झाल्यानंतर आता लोकांना माहिती झालं आहे की नगरसेवक विभागाला आलेले आहेत। त्यामुळे लोक तिथले आमचे स्थानिक प्रत्येक ठिकाणचे पदाधिकारी असतील, स्थानिक कार्यकर्ता असतो, ते परत आता त्यांची कामं घेऊन यायचे शाखेकडे आमच्या पाये वळायला लागलेले आहेत, कामं घेऊन येत आहेत लोक। आज इथे धनावडे जी आमचे एक उपशाखा प्रमुख म्हणून एक कट्टर आणि एक क्रियाशील कार्यकर्ते म्हणून ते इथे आहेत। प्रत्येक कामात असेल, जयंतीपासून प्रत्येक उत्सवात, नवरात्र उत्सव असतील, तर अशा प्रत्येक याच्यात एक आघाडीने आणि हिरिरीने भाग घेणारा पदाधिकारी आमचा। त्याच्यामुळे लोक साहजिकच येत असतात। आता ही सुरुवात आता झालेली आहे, तर पुढच्या 5 वर्षात लोकांच्या विकासाबरोबर आता मुळात आम्ही स्वतः ध्येय ठेवलं आहे की आमचा अजेंडा SRAकडे SRAच्या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त जायचं आहे। पण तरीसुद्धा त्या सोयी होत असताना किंवा ते येत असताना ह्या ज्या गल्ली गटर मीटर वॉटरकडे सुद्धा लक्ष देणं आमचं गरजेचं आहे। त्यामुळे आज आमच्या नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, आमचे शाखा प्रमुख उमेश करकेरा, आमच्या महाडिकताई, आमच्या कुंदा भोईटे, कार्यालय प्रमुख वाघमारे आणि त्याचबरोबर आमचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी इथे तुम्ही बघताय की लोकांच्या अडीअडचणीला गल्ल्यातून आम्ही फिरत असतो आणि आज ही सुरुवात झालेली आहे। भविष्यात बघाल तुम्ही 5 वर्षात सुद्धा चांगल्या प्रकारे जसं मागून जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला कुठे न अडथळे आणता एक चांगल्या प्रकारे भविष्यात वाटचाल लोकांसाठी आम्ही चांगल्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत राहू। खरं तर आज आपल्या तुम्हाला माहिती असेल की आपलं प्रशासन चालू होतं। 4 वर्षामध्ये नगरसेवक नव्हते आपल्या वॉर्डला। 4 वर्षानंतर इलेक्शन झालं। इलेक्शन झाल्यानंतर या संभाजीनगरच्या येथील सर्व नागरिकांनी आम्हाला भरघोस मतं देऊन निवडून आणलं आणि आज त्याच कामासाठी आज आम्ही इथे लादीकरणचं जी कामं राहिलेली आहेत, म्हणजे बरीचशी कामं आहेत विभागामध्ये, पण आता आपण सुरुवात केलेली आहे ती आज आपण या ठिकाणी संभाजीनगर इथे लादीकरणाचं आज काम सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर लादीकरण करत असताना मला वाटतं की आता लादीकरण न करण्यापेक्षा आपण SRAच्या मुद्द्याकडे वळलेलं चांगलं आहे, पण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही व्यवस्था करावीच लागणार आहे। म्हणून आज आम्ही इथे आज सगळे संभाजीनगरचे आमचे धनावडे साहेब असतील आणि सगळे आमचे पदाधिकारी आहेत, शाखा प्रमुख आहेत, महिला शाखा प्रमुख नाही आहेत पण आमच्या माडिकताई आहेत आणि सगळे उपशाखा प्रमुख आमच्या पक्षाचे आज इथे उपस्थित आहेत। आणि आज आम्ही सगळ्यांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आज आम्ही इथे नारळाचं वाढवलेलं आहे आणि आता कामाला सुरुवात होणार आहे। 4 वर्ष आपल्याला फंड नसून सुद्धा बाईंनी या संभाजीनगरवरती लक्ष ठेवलं होतं आणि त्याची पोचपावती या संभाजीनगरवासियांनी दिलेली आहे। आणि मी असं सांगतो की 153मध्ये आपल्या 3 लिस्ट आहेत, 3 लिस्टमध्ये भरघोस मतं म्हणजे 1 नंबरवरती आहेत असं सांगायला हरकत नाही। मला त्यांचा सर्वांचा अभिमान आहे, कारण त्यांनी लोकांनी मतं दिलेत। मी एकट्याच्या मताने माझं मत नाही आलं, माझ्या वाडीतल्या लोकांनी माझ्या शब्दाला विनंती देऊन, भले पैसे वाटणारे भरपूर होते, पैसे वाटलेत सर्वांनी वाटू दे, पण आम्ही कामाकडं आणि सच्चाईने गद्दारपणाचा शिक्का लावून न घेता हे सर्वांनी काम केलं आहे। त्याच्याबद्दल मला एक संभाजीनगरचा सर्व लोकांचा आभार मानीन, नंतर वहिनी आणि भाईंचा मानीन, कारण त्यांनी विशेष लक्ष ठेवला। कारण पहिला फंड माझ्या तिथे काम चालू केलं आणि मंदिरपासून पहिला काम चालू केलं आहे आणि प्रत्येक गल्लीत हे काम करून वहिनी भले बोलले आम्हाला की तुम्ही बिल्डिंगमध्ये जावा, पण माझ्या लोकांचे कामं आहेत ते केलीच पाहिजे वहिनींनी पण, कारण आम्ही त्यांना भरघोस मतांनी दिलेलं आहे वोट, तसं हे काम पण तसंच आम्ही सांगितलं तसं करतील हे मला वाटतोय।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।